आम्ही निघालो. योगेशांना मी बसमध्ये बसून पण दिलं आहे, कारण की आम्ही पुण्याला नाही जात आहोत. मी चालले माझ्या माहेरी रक्षाबंधनसाठी. आणि माझी आत्या जी म्हाळुंगे पडवळला राहते, तर तिला आणण्यासाठी कोणी नाही आहे तिकडे. आज खूप पाऊस झाला आहे, लग्न लागल्यानंतर पाऊस खूप आला आहे आणि तिला आणण्यासाठी मी आता तिच्या गावी चालली आहे. आम्ही दोघीच आहोत. लेट तर होणार आहे आम्हाला. आता ऑलरेडी 6:30 वाजलेत. तर मला असं वाटतं की घरी जाता 8 मे बी 8 or 8:30 होऊ शकतात मला घरी पोहोचण्यासाठी. तर चला आत्याचं घर बघूयात. आत्या काय करते घरी. बिचारी माझी खूप वेळापासून वाट पाहतीये की तिला असं वाटतं आत्ताच येते मगच येते. कारण की प्रत्येकीला माहेरी जायची उत्सुकता फार असते की कधी मी माझ्या माहेरी पोचतीये, असं सगळ्यांनाच होतं. कारण की रक्षाबंधन, भाऊबीज हे आपल्या हक्काचे सण असतात आणि त्या दिवशी सगळे येतात, म्हणून आपल्याला जास्त मजा येते आणि असं आपल्याला वाटतं की आपण कधी आपल्या माहेरी जातोय. तसं मलाही झालेलं आहे. जसं लग्न लागलं मी लगेच चेंज केलं आणि लगेच म्हटलं की चला मला जायचंय म्हणून. हो की नाही रिया? आर यू एक्सायटेड? येस. फायनली पोहोचलेलो आहोत आत्याच्या घरी आणि इथे पाऊस चाललाच होता. पाऊस चालला होता म्हणून म्हटलं की गरम गरम चहा प्यावात. आत्याचं घर तुम्हाला दाखवायचं होतं, डोंगराच्या पायथ्याशी आहे, परंतु भयंकर असा पाऊस चालल्यामुळे ते राहून गेलं. रियाला कपडे आणले होते पण रियाचे कपडे खराब झाले ते, म्हणून मॅडमला आता रक्षाबंधनला घालायला ड्रेस नाही आहे. म्हणून आता इथे मनसरमध्ये रिलायन्स आहे, तर बघूयात रिलायन्समध्ये तिच्या साईजचं ट्रेंड तिच्या साईजचं काही चांगलं मिळतंय का. नो 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 नॉट दॅट कलर. काय काय आवडलं आहे? स्कर्ट, टी शर्ट आणि दिस फ्रॉक. चलो फायनली रियाला जे पाहिजे ते मिळालं आहे आणि तिच्या आत्तूने तिला रक्षाबंधनसाठी पैसे दिले होते, तर त्याचं गिफ्ट पण झालं आहे. आईने माझ्यासाठी मासवडी बनवली आहे. माझ्यासाठी म्हणजे आत्यांसाठी आणि आमच्यासाठी मासवडी मासवडीचा रस्सा ही आईच्या हातची स्पेशल मासवडी. इथे माझ्या रियाची मेहंदी चालू आहे, कारण की रक्षाबंधन आहे. नाही मला तर कमीत कमी मला असं वाटलं की तिच्या हातावर तरी मेहंदी असावी, म्हणून तिला आम्ही इथे मेहंदी लावत आहोत. कशी काढली मेहंदी? लहान मुलाची समजूत काढतात तशी काढली मेहंदी. दिखा रिया. वाह, काय कला आहे तुझ्या हातामध्ये. जय कुठे आहे? जय कुठे? जय हाय हाय जय. मावशी म्हणा, मावशी बाबू मावशी. आ आ आ आ आ. दीदीला हाय करा. दीदीला करतो, मला नाही करत. आज आहे रक्षाबंधन. आम्ही आहोत 3 भावंड आणि त्यातलं एक माणूस मिसिंग आहे, जे आहे अमेरिकेला. ती म्हणजे माझी छोटी बहीण माधुरी. तिच्याशी सकाळी गप्पा मारायचा कार्यक्रम चाललेला होता. छोट्या पुरीने असं काही लावायचं नसतं, मोठ्या पुरला लावायचे की काही. दुपारचे वाजलेत 1 आणि सगळेजण रेडी आहेत, सगळेजण आलेले आहेत. सगळेजण नाही, श्याम आलाय, अक्षय आलाय, वैभव तर इथेच आहे आणि मी पण रेडी झाली आहे. दाखवते की आज मी जी मी ऑनलाईन साडी मागवली होती इंस्टाग्राम पेजवरनं, ती मी आज वेअर केलेली आहे, म्हणजे नेसलेली आहे रक्षाबंधनसाठी. तर माझा फुल लुक मी बाहेर जाऊन दाखवते, कारण की आता इथे शूट करण्यासाठी माझ्यासोबत कोणीच नाही आहे. आज दिवसभर बऱ्यापैकी माझ्या कॅमेरामनचं काम हे माझ्या मुलीने म्हणजे रियाने केलेलं आहे. ही आहे माझ्या दादांची आत्या, म्हणजे हिची आत्या, बरोबर ना. ही माझी आत्या, हिची ही आत्या. ऐकायला येत नाही. ऐकायला येतं का तुला? हा,
आणि दादांची एकच आत्या राहिली. आता दादांना 2 आत्या होत्या, तर आता आमचं एकच माणूस राहिलेलं आहे. काय ताड बनवूयात. घराच्या आजूबाजूला वडिलांनी खूप झाडं लावलेली आहे आणि पावसाळा असल्यामुळे प्रत्येकाला भरपूर प्रमाणात फुलं आलेली आहेत. तर औक्षणाचं ताट तयार करायचं होतं, तर म्हटलं चला आपल्याकडे एवढी फुलं आहेतच, तर त्याचाही वापर आपण इथे करू शकतो. आणि त्यात आमच्या राजाची लुडबुडही माझ्या मागे चाललेली आहे. हा आहे माझ्या मावशीचा मुलगा श्याम, जो लहानपणापासून आमच्यासोबतच राहिलेला आहे, आमच्यासोबतच शिकलेला आहे. सध्या आमचे साहेब डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर आहेत आणि पुण्यामध्ये जॉब करत आहेत. मी सगळ्यांना मागवणार होतं तशाच, पण ते मला ना राखीसारखं नाही वाटलं, मला ते ब्रेसलेट सारखं वाटलं, म्हणून मी ते नाही मागवलं. तुमच्याकडे मोठ्या भावाला काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्याकडे मोठ्या भावाला भावड्या म्हणतात. हा आहे माझा सगळ्यात मोठा भाऊ, म्हणजे आम्ही जेवढीही भावंडं आहोत त्यातील सगळ्यात घरातील मोठा मुलगा हा आहे आमचा संतू भावड्या. खूप ट्राय केलं रील बनवायचं, ते पण चिखलामध्ये. पडता पडता वाचली मी 2दा. त्याच्यामुळे दोघींचे पैसे मी मला दिले पाहिजे ना आता. 20 रुपये देतो आई त्या लेकाला समजून सांग, मला 10 रुपये देतोय. मग काय. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये नेहमी पाहत आहात, हा आहे माझा छोटा भाऊ वैभव आणि त्याच्या शेजारी जो बसलाय तो आहे माझ्या मामाचा मुलगा म्हणजे अक्षय. आणि मी माझ्या हक्काच्या भावाशी भांडत होते की मला हेच हवं आहे तुझ्याकडनं, आणि तो मला चिडवत होता की मी तुला फक्त 10 रुपये देईल. आणि हे आमचं नेहमी चालूच असतं. दर्शन घ्या. आपल्यामध्ये माझ्या मैत्रिणी अशा बऱ्याच असतील की ज्यांनी लहानपणी स्वतःच्या भावाला तर राखी बांधली आहे, पण स्वतःलाही राखी बांधलेली आहे. तसंच काहीसं रियाचंही आहे की रियालाही राखी बांधायची आहे. तिच्यासाठी तिने स्पेशल अशी राखीही घेतलेली आहे आणि तीच राखी मी तिला इथे बांधत होती. आज बहिणीची मजाच आहे. सरकारने पण पैसे दिले भावाकडे, बहिणींची मजा केली हाय पैसे घ्या बाबा. ताटातले पैसे आले का लगेच उचलायचे, मामाकडे द्यायचे. ओके आपलेच सगळे आपले. या ताटात काय पण आलं ते आपलं. आता जिथे आम्ही होतो ते होतं माझ्या छोट्या चुलत्यांचं घर आणि ते होते माझे छोटे चुलते. हा आहे माझा छोटा भाऊ समीर, जो नेहमी आम्हाला चॉकलेट किंवा गोड स्वीटमध्ये काही ना काही नेहमी घेऊन येतो. आम्ही फार गोड खातो, कोणावर गेली का माहिती. घरी बसून बोर झालंय, घरी कोणीच नाही आहे. वैभव पण गेलाय, आत्या पण खालच्या घरी गेल्या जुन्या घरी. तर माझी लहानपणीची मैत्रीण, जसं मुलं म्हणतात चट्टी फ्रेंड, तसं मी म्हणू शकते माझी लहानपणीची मैत्रीण आलेली आहे मनीषा इथे. म्हणजे लहानपणीचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 1ली ते 12वीपर्यंत आम्ही एकाच क्लासमध्ये होतो आणि आमच्या दोघी एकाच मळ्यामधून एकाच स्कूलला जायचं, कॉलेजला पण एकत्र जायचं. प्लस माझ्या आयुष्यामधल्या प्रत्येक कॉलेज लाईफमधल्या, स्कूल लाईफमधल्या प्रत्येक गोष्टी तिला माहिती. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी मनीषाला माहीत नाही. तर माझ्या मैत्रिणीला तुम्हाला भेटवते कशी आहे माझी लहानपणीची मैत्रीण, घाबरलेली मैत्रीण. ते नको चालू करायला. हां, तर ही आहे माझी मैत्रीण. ती म्हणते हे काही चालू करू नको, फक्त इंट्रोडक्शन देते. ही आहे मनीषा, ही पण वळसेच आहे, मी पण वळसेच आहे. आम्ही दोघी माहेर एक, मळा एक, शाळा एक, कॉलेज एक, सगळंच. हां, सगळंच एक. फक्त आणि सासर पण एक. सगळ्यात मेन तिला पण जुन्नरमध्ये दिलं आहे आणि मला पण जुन्नरमध्येच दिलेलं आहे. फक्त एवढाच फरक आहे, तिचा बालविवाह झाला आहे, माझा नाही झाला. आणि तिचा मुलगा 10वीला आहे ना आता, मोठा मुलगा. हां, मोठा मुलगा 10वीला आहे. सो तिचा बालविवाह झालेला आहे. बालविवाह असं काही नाही. कॉलेज झालं, घरच्यांना विश्वास नव्हता, घरच्यांना लगेच लग्न लावून टाकलं तिचं. नाही पण ठीक आहे. आता आम्ही चाललोय गणपतीचं दर्शन करायला. माझ्या मैत्रिणीला थोडी सद्बुद्धी घ्यायला आम्ही चाललोय.
बाकीच्या मैत्रिणींना ज्या आल्या नाही येते त्यांना. चलो हाय तर म्हण माझ्या ब्लॉग मध्ये. सकाळपासून मी सगळ्यांना राखी बांधत होती, पण रिया मात्र माझ्यावर चिडलेली होती की तुझे सगळे भाऊ आलेत पण मी कोणालाच आज राखी बांधलेली नाही. फायनली तिचा भाऊ म्हणजे माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा राजवीर आलेला आहे. राजवीरला कुठे राखी बांधली नाही तेवढ्यात तिचा मोठा भाऊ म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा योगेशसुद्धा आला होता. त्याच्यामुळे आमच्या मॅडम एकदम खुश होत्या. पटकन जाऊन ड्रेस चेंज करून आल्या की माझे भाऊ आलेले आहेत म्हणून. हा आहे अभिषेक माझ्या मावशीचा मुलगा. हा आहे अनिल दादा. वर्षभर आम्ही एकमेकांना भेटत नाही, परंतु रक्षाबंधन भाऊबीज हे 2 दिवस असे आहे की ह्या दिवशी आम्ही नक्की भेटतो एकमेकांना. आता चालू झालेलं आहे मोठ्यांचं रक्षाबंधन, कारण की सकाळी भद्रकाल योग होता म्हणून दादांना राखी बांधली गेली नव्हती. दादा संध्याकाळी कामावरनं आले आणि इथे चालू झालेला आहे भावा बहिणींचा रक्षाबंधनचा कार्यक्रम. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही आहे माझ्या वडिलांची मोठी आत्या. आजोबा नसल्यामुळे ती नेहमी माझ्या वडिलांना राखी बांधते आणि दोघांचा एकमेकांवर प्रचंड जीव आहे. आणि हे आहे मायलेकांचं प्रेम. पावसाचं वातावरण होतं आणि जेव्हापासून ग्लास हाऊस बनलं गेलेलं आहे, आम्ही जेव्हा जेव्हा घरी येतो तेव्हा तेव्हा आत्या, मी, दादा, माझा भाऊ आम्ही सगळेजण बाहेर बसून गप्पा मारतो. आणि भाऊबीज आणि रक्षाबंधन हे 2च सण आहे ज्या दिवशी आम्ही सगळ्या मुली एकत्र असतो. पण आज काही कारणांमुळे आम्ही 4-5 जणीच होतो, तर आम्ही आज ठरवलं की घरी न जेवता बाहेर जेवायला जाऊयात. म्हणून मी आज सगळ्यांना बाहेर जेवणाची पार्टी दिलेली आहे. म्हटलं चला बहिणींचा सण आहे तर सगळ्याच बहिणींना आराम मिळू द्या. आज माहेरची सुट्टी संपली आहे, घरी चाललो आहे रिटर्न. मोशीमध्ये आम्ही दोघी पोचलो आहे ट्रॅव्हल करून. आत्याला आणि दादांच्या आत्याला म्हणजे माझी आत्या आणि दादांची आत्या दोघींनाही मी मंचरला ड्रॉप केलेलं आहे. तिथून त्या पण घरी पोहोचल्यात आपापल्या. राहिलो आम्ही दोघीच होतो, दोघी पण आता पोहोचलो आहे. आणि आज इतकं ऊन आहे की रियाचा असा प्रश्न आहे की रेनी सीझनमध्ये इतकं ऊन का पडतं आहे मम्मा. तर आता आम्ही दोघीजणी काय पिणार आहोत? हां, ज्यूस पिऊन थंड होऊन जाणार आहोत. पाणी नाही त्याच्यात. आणि मग माहेरची सुट्टी संपलेली आहे. कधी रक्षाबंधन आलं आणि कधी संपलं खरंच कळालेलं नाही आहे. आता आम्ही दोघी थंड होण्यासाठी इथे थांबलो आहे. काय खाणार आहे आपण? रिया खाणार आहे फ्रूट सॅलड विथ आईस्क्रीम आणि मम्मा खाणार आहे ड्रायफ्रूट मस्तानी. ठीक आहे. आणि मी नेहमी सांगायला विसरते, ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. कारण की तुम्ही ब्लॉग लाईक केला तर माझ्या चॅनलचा रीच वाढतो आणि तो लोकांना रेकमेंड केला जातो. फक्त एक लाईक करत जा. जरी कमेंट नसेल करायचं तर लाईक करायला विसरू नका. से सोना की तर जसं रियाने सांगितलं, आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं हे प्रेम माझ्यावर असंच राहू द्यात. धन्यवाद.